सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 12मध्ये सोल्डरिंग या टॉपिकवर काही प्रश्न बघणार आहोत, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे पेपर झालेले आहेत किंवा क्वेश्चन बँक आहेत, त्यामधून आपण या सोल्डरिंग या टॉपिकवर काही प्रश्न यामध्ये घेऊन आलेलो आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर चला, पहिला प्रश्न. सोल्डरिंग आयरन आर मेड ऑफ कॉपर बिकॉज इट. सोल्डरिंग आयरन कॉपरपासून बनविलेले आहेत कारण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुड कंडक्टर ऑफ हीट. प्रश्न क्रमांक 2. व्हॉट टाइप ऑफ फ्लक्स इज सुटेबल फॉर सोल्डर. सोल्डरसाठी कोणत्या प्रकारचे फ्लक्स योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोझिन. प्रश्न क्रमांक 3. सोल्डरिंग इज डन ऑन अ वायर जॉईंट टू इम्प्रूव्ह. वायर जॉईंटवर सोल्डरिंग केले जाते, त्याचे कारण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कंडक्टिव्हिटी. प्रश्न क्रमांक 4. टिपिकल सोल्डर कंपोजिशन यूज्ड इन अ कंपोनंट असेंबली टू पीसीबी. पीसीबीला मध्ये सोल्डरिंग करत असताना सोल्डरिंग कंपोजिशन म्हणून वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लीड अँड टीन. प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट कंपोजिशन ऑफ लीड अँड टीन इन युटेक्टॉइड अलॉय. युटेक्टॉइड मिश्र धातूमध्ये शिसे आणि कथील याचे अंदाजे कंपोजिशन काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 63% ऑफ टीन अँड 37% ऑफ लीड. प्रश्न क्रमांक 6. अ स्प्लॅटर यूज्ड इन अ ब्रेझिंग इज कॉमनली मेड ऑफ. ब्रेझिंगमध्ये वापरलेले स्प्लॅटर सहसा बनलेले असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रोझिन आयरन बेस अँड लीड अलॉय. प्रश्न क्रमांक 7. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टाइप ऑफ मास सोल्डरिंग टेक्निक. खालीलपैकी कोणते मास सोल्डरिंग तंत्राचा प्रकार नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आयरन सोल्डरिंग. प्रश्न क्रमांक 8. द सोल्डरिंग प्रोसेस इज कॅरीड आउट द टेम्परेचर रेंज. सोल्डरिंग प्रक्रिया तापमानाच्या श्रेणीमध्ये केली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 180 टू 250 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 9. व्हॉट टाइप ऑफ फ्लक्स इज सुटेबल फॉर सोल्डर. सोल्डरिंगसाठी कोणत्या प्रकारचे फ्लक्स योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोझिन. आता हा आपण सुरुवातीला सुद्धा बघितला होता, रिपीट झाला असतील. प्रश्न क्रमांक 10. द मेन पर्पज ऑफ फ्लक्स इन अ सोल्डरिंग इज टू. सोल्डरिंगमध्ये फ्लक्सचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कीप द मेटल सरफेस क्लीन अँड ऑक्साईड फ्री. धातूचा पृष्ठभाग स्वच्छ आणि ऑक्साईड मुक्त ठेवण्याकरता हा फ्लक्स हे सोल्डरिंगमध्ये वापरला जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. अमॉंग द फॉलोइंग विच मेटल इज नॉट युजली प्रेफर्ड ॲज अ फ्लक्स फॉर सोल्डरिंग अप्लिकेशन. खालीलपैकी कोणत्या धातूला सोल्डरिंग अप्लिकेशनसाठी फ्लक्स म्हणून प्राधान्य दिले जात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लीड. प्रश्न क्रमांक 12. द सोल्डरिंग आयरन बीट इज मेड अप ऑफ. सोल्डरिंग आयरन बीट बनलेले असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कॉपर. प्रश्न क्रमांक 13. सोल्डरिंग आयरन इज मेड ऑफ वेज शेप इन ऑर्डर टू. सोल्डरिंग लोह वेज आकारने बनविले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिटेन हीट, उष्णता टिकवून ठेवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 14. हीट फॉर सोल्डरिंग प्रोसेस इज सप्लाइड बाय. सोल्डरिंग प्रक्रियेसाठी उष्णता रिकामी जागा द्वारे पुरविले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एनी ऑफ द अबव, म्हणजेच सोल्डरिंग आयरन, इंडक्शन फर्नास आणि इलेक्ट्रिक रेझिस्टन्स मेथड. प्रश्न क्रमांक 15. विच सोल्डर इज यूज फॉर सोल्डरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर. ॲल्युमिनियम कंडक्टर सोल्डरिंगसाठी कोणता सोल्डर वापरला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, AlCAP सोल्डर. प्रश्न क्रमांक 16.
An oxidizing process of coating aluminum and magnesium particle is called. अल्युमिनियम and मॅग्नेशियम कणांच्या आवरणाच्या ऑक्साइडिंग प्रक्रियेला म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एनोडायझिंग. प्रश्न क्रमांक 17. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पर्पज ऑफ फ्लक्स इन अ ब्रेझिंग. ब्रेझिंगमध्ये फ्लक्सचा उद्देश खालीलपैकी कोणता नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इन्क्रीज द वेट ऑफ ब्रेझ जॉईंट. ब्रेझ जॉईंटचे वजन वाढविणे हे त्याचा उद्देश नाही. प्रश्न क्रमांक 18. बाइंडिंग वायर इज यूज टू सपोर्ट द जॉईंट फॉर सोल्डरिंग इज मेड ऑफ. सोल्डरिंगसाठी जोडताना आधार देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाइंडिंग वायरपासून बनविले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सॉफ्ट आयरन. आता लक्षात ठेवा लीडची जे पर्सेंटेज आहे नॉर्मली लीड आणि टिनचं नॉर्मल पर्सेंटेज जे आहे शोल्डरमधलं ते 37% या ठिकाणी ब्लॉक दाखवलेला आहे. यामध्ये कन्फ्युजन खूप क्रिएट होत असतात. चे पर्सेंटेज 37 आणि टीन 63%. कंपोजिशन हे नॉर्मली आपण सोल्डरिंग किंवा शोल्डरमध्ये वापरत असतो. बट इन शोल्डर या ठिकाणी दिलेले आहे. जर काही प्रमाणात जर सॉफ्ट शोल्डरचं जर कंपोजिशन विचारलं तर लीड 50% आणि टीन 50% किंवा लीड 30% आणि टीन 70% हे सॉफ्ट शोल्डरमध्ये वापरले जाते. जर ऑप्शनमध्ये 50-50 आणि 30-70 जर ऑप्शन नसतील तर आपल्याला या ठिकाणी 37 to 63 तर हे पर्सेंटेज त्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत. म्हणजेच लीडचं प्रमाण 37 असेल आणि टीनचं प्रमाण काय असेल तर 63% असेल. तर सॉफ्ट आयरनचं जर विचारलं तर ऑप्शननुसार आपल्याला त्या ठिकाणी टिकमार्क करायचा आहे. वरील जो डाटा आहे आपण जे खुर्मी गुप्ता बुक आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी तर त्यावरून आपण हा डाटा कलेक्ट केलेला आहे. तर लक्षात ठेवा नॉर्मली सोल्डरिंगसाठी लीड 37%, टीन 63% कंपोजिशन असते आणि सॉफ्ट सोल्डरिंगसाठी या ठिकाणी कंडिशन दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. Solder used for welding electrical wire is an alloy consist of. विद्युत तारा वेल्डिंगसाठी वापरलेले सोल्डर एक मिश्र धातू आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टीन अँड लीड. प्रश्न क्रमांक 20. मोल्टन मेटल इन ब्रेझिंग प्रोसेस फ्लो ड्यू टू. एक ब्रेझिंग प्रक्रियेत वितळलेल्या धातूमुळे वाहते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कॅपिलरी ॲक्शन. प्रश्न क्रमांक 21. टेम्परेचर द 60-40 सोल्डर स्टार्ट मेल्टिंग. 60-40 सोल्डर कोणत्या तापमानाला मेल्ट होऊ लागते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 200 डिग्री सेंटीग्रेड. जनरली हे जे 60% आणि 40% जे सोल्डर आहेत तर हे आपण 183 डिग्री सेंटीग्रेडवर मेल्ट व्हायला सुरुवात होते. तर प्रश्न क्रमांक 22. हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड टू मेक अ क्वालिटी सोल्डर जॉईंट युजिंग सोल्डरिंग आयरन. सोल्डरिंग लोह वापरून दर्जेदार सोल्डर केलेले जॉईंट बनविण्यासाठी किती वेळ लागतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3 ते 7 सेकंद. प्रश्न क्रमांक 23. विच सोल्डरिंग इन्स्ट्रुमेंट हॅज हॉट एअर ब्लोइंग फॅकल्टी. हॉट एअर ब्लोइंग फॅसिलिटी कोणत्या सोल्डरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये गरम हवा वाहण्याची सुविधा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोल्डरिंग स्टेशन. प्रश्न क्रमांक 24. व्हॉट इज द पर्पज ऑफ फ्लक्स इन अ सोल्डरिंग इलेक्ट्रिक सर्किट कंपोनंट. इलेक्ट्रॉनिक सर्किट कंपोनंट सोल्डरिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट घटकामध्ये फ्लक्सचा उद्देश आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डिझॉल्व द ऑक्साइड लेअर ऑन अ मेटल सरफेस. धातूच्या पृष्ठभागावर ऑक्साईडचा थर विरघळणे हे त्याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 25. विच गेज नंबर ऑफ रोझिन कोर्ड सोल्डर इज सुटेबल फॉर सोल्डरिंग मीडियम साइज जॉईंट. म्हणजेच रोझिन कोर सोल्डरिंग कोणती गेज संख्या मध्य आकाराच्या जोडांना
सोल्डरिंगसाठी योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 18 गेज 18 गेज रोझिन कोअर्ड. प्रश्न क्रमांक 26, हाऊ द फ्लक्स रेसिड्यू इज मुव्हिंग. प्रश्न क्रमांक 26, हाऊ द फ्लक्स रेसिड्यू इज रिमुव्हिंग आफ्टर अ सोल्डरिंग अ जॉईंट. जॉईंट सोल्डरिंग केल्यानंतर फ्लक्सचे अवशेष कसे काढले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आयसोप्रेन अल्कोहोल. प्रश्न क्रमांक 27, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ओव्हरहीटिंग ऑन सोल्डरिंग जॉईंट. संयुक्त सोल्डरिंग ओव्हरहीटिंगचा काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डल ग्रेनी सरफेस. प्रश्न क्रमांक 28, व्हॉट इज द रिझल्ट ऑफ फोर्स एअर इज ब्लोन टू कूल जॉईंट वाईल सोल्डरिंग. फोर्स एअरद्वारे थंड केलेल्या सोल्डरिंग जॉईंटवर काय परिणाम होतील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिझल्ट इन अ ड्राय बिटल जॉईंट, ड्राय ठिसूळ जॉईंट तयार होतील. प्रश्न क्रमांक 29, विच मेथड ऑफ सोल्डरिंग इज यूज फॉर रिपेअरिंग द व्हेकल बॉडी. वाहनाच्या बॉडीच्या दुरुस्तीसाठी सोल्डरिंगची पद्धत कोणती वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सोल्डरिंग विथ फ्लेम. प्रश्न क्रमांक 30, व्हॉट इज द कॉज ऑफ कोल्ड सोल्डर डिफेक्ट इन अ सोल्डरिंग. सोल्डरिंगमध्ये कोल्ड सोल्डर दोषाचे काय कारण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इनसफिशियंट हिटिंग. प्रश्न क्रमांक 31, व्हॉट इज द पर्पज ऑफ बिडिंग इन्सुलेशन ऑफ अंडरग्राउंड केबल. अंडरग्राउंडच्या बिडिंग इन्सुलेशन केबलचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रोटेक्ट द मेटॅलिक शीट अगेन्स्ट करोजन. धातूच्या आवरणाला गंजापासून संरक्षण करण्यासाठी बिडिंग इन्सुलेशन त्या ठिकाणी अंडरग्राउंड केबलमध्ये वापरले जाते. प्रश्न क्रमांक 32, व्हॉट डज द नंबर ऑफ 1.40 रिप्रेझेंट इफ अ स्टँडर्ड कंडक्टर इज डेझिग्नेटेड ॲज 7-1.40. स्टँडर्ड कंडक्टर 7-1.40 म्हणून नियुक्त केल्यास 1.40 संख्या काय दर्शविते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डायमीटर ऑफ ईच कंडक्टर. प्रश्न क्रमांक 33, विच टाईप ऑफ वायर जॉईंट इज फाउंड इन अ जंक्शन बॉक्स. जंक्शन बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचे वायर जॉईंट आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रॅट टेल जॉईंट. प्रश्न क्रमांक 34, व्हॉट इज द यूज ऑफ डीप सोल्डरिंग मेथड. डीप सोल्डरिंग पद्धतीचा उपयोग काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सोल्डरिंग मिनिएचर कंपोनंट ऑन PCB. प्रश्न क्रमांक 35, विच मेथड ऑफ केबल लेईंग इज सुटेबल फॉर कंजेस्टेड एरिया. दाटीवाटीच्या भागासाठी केबल टाकण्याची कोणती पद्धत योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डक पाईप. प्रश्न क्रमांक 36, वाय द सोल्डरिंग आयरन मस्ट बी केप्ट इन टू अ स्टँड दॅट नॉट इन यूज वाईल सोल्डरिंग. सोल्डरिंग आयरन सोल्डरिंग करताना वापरात नसलेल्या स्टँडमध्ये का ठेवावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इट प्रिव्हेंट बर्न अँड फायर. बर्न आणि आग प्रतिबंध करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 37, व्हॉट इज द इफेक्ट ऑन मोल्टन सोल्डर ड्यू टू रिपीटेड मेल्टिंग. वारंवार वितळल्यामुळे वितळलेल्या सोल्डरवर काय परिणाम होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टीन कंटेंट रिड्यूस. प्रश्न क्रमांक 38, व्हॉट विल हॅपन टू PVC इन्सुलेशन इन अ केबल कॅरी एक्सेस करंट कंटिन्युअसली फॉर अ लॉंगर पिरियड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्सुलेशन रेजिस्टन्स डिक्रीजेस. केबलमध्ये PVC इन्सुलेशनचे काय होईल जे सतत जास्त काळ विद्युत प्रवाह वाहून नेते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्सुलेशन रेजिस्टन्स डिक्रीजेस. प्रश्न क्रमांक 39, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ
XLPE केबल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्रॉस लाईन पॉलीइथिलीन. प्रश्न क्रमांक 40. व्हॉट इज द पर्पज ऑफ सर्व्हिसिंग लेअर इन अ अंडरग्राउंड? अंडरग्राउंड केबलमध्ये सर्व्हिसिंग थर लावण्याचा उद्देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रोटेक्ट आर्मरिंग फ्रॉम ॲटमॉस्फेरिक कंडिशन. प्रश्न क्रमांक 41. विच मेथड ऑफ सोल्डरिंग इज यूज फॉर क्वांटिटी प्रोडक्शन अँड फॉर टिनिंग वर्क? क्वांटिटी उत्पादनासाठी आणि टिनिंग कामासाठी सोल्डरिंगची कोणती पद्धत वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डीप सोल्डरिंग. प्रश्न क्रमांक 42. द लिक्विड टेम्परेचर ऑफ फिलर मेटल यूज्ड इन अ ब्रेझिंग इज फिलिंग द ब्लँक्स. ब्रेझिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या फिलर मेटलचे द्रव तापमान रिकामी जागा असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 427 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 43. विच टाइप ऑफ सोल्डरिंग फ्लक्स इज यूज फॉर सोल्डरिंग गॅल्वनाइज्ड आयरन? गॅल्वनाइज्ड आयरन सोल्डरिंगसाठी कोणत्या प्रकारचे सोल्डरिंग फ्लक्स वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हायड्रोक्लोरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 44. ॲल्युमिनियम कॅन जॉईन टू अनादर ॲल्युमिनियम विथ द यूज ऑफ सोल्डर. सोल्डरच्या वापराने ॲल्युमिनियम दुसऱ्या ॲल्युमिनियममध्ये जोडले जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅडमियम सिल्वर. प्रश्न क्रमांक 55. विच इज द अप्लिकेशन ऑफ टिन मॅन सोल्डर? टिन मॅन सोल्डरचा वापर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फाईन सोल्डरिंग. प्रश्न क्रमांक 46. ॲडिंग ऑफ फिलिंग द ब्लँक्स इन्क्रीज द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ टिन लीड सोल्डर. रिकामी जागा च्या जोडण्यामुळे टिन लीड सोल्डरचे यांत्रिक गुणधर्म वाढतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अँटिनोमनी. प्रश्न क्रमांक 47. विच अमॉंग द बिलो स्टेटेड सोल्डरिंग मेथड इज ऑल्सो रिनाउंड ॲज हाय फ्रिक्वेन्सी रेजिस्टन्स सोल्डरिंग? खालीलपैकी कोणती सोल्डरिंग पद्धत हाय फ्रिक्वेन्सी रेजिस्टन्स सोल्डरिंगमधून प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इलेक्ट्रिकल सोल्डरिंग. विच ऑफ द फॉलोइंग फिलर मेटर? प्रश्न क्रमांक 48. विच ऑफ द फॉलोइंग फिलर मेटल इज यूज्ड इन अ इलेक्ट्रिकल इंडस्ट्री? खालीलपैकी कोणता फिलर धातू विद्युत उद्योगात वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए BAG5. प्रश्न क्रमांक 49. सोल्डरिंग फ्लक्स परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग टास्क? सोल्डरिंग फ्लक्स खालीलपैकी कोणते कार्य करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रमोटिंग वेटिंग ऑफ फ्लेइंग सरफेस. प्रश्न क्रमांक 50. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ॲक्सेलरेटेड कूलिंग ऑफ सोल्डरिंग? सोल्डरिंगच्या प्रवेग कूलिंगचा परिणाम होतो. कूलिंगचा काय परिणाम होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोअर मेकॅनिकल स्ट्रेंथ. बघा आज आपण टोटल 50 प्रश्न यामध्ये कव्हर केले जे की सोल्डरिंग या टॉपिकवर आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि काही कारणास्तव आपण या ठिकाणी व्हिडिओ एकच मागच्या हप्त्यामध्ये अपलोड करत आलो. परंतु येणारे जे वीक असतील येणारे जे दिवस असतील त्यामध्ये आपण एक मराठीचा व्हिडिओ आणि एक रिलेटेड आपल्या टॉपिकशी रिलेटेड एक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.